गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर मागचे काही दिवस जवळपास 7 ते 8 दिवस आपण एकही लेक्चर अपलोड केलेलं नाही ना मॅथ्सचं ना फिजिक्सचं. तर त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. त्याला काही कारणंही आहेत आणि आता ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सांगेन काय कारण आहे ते. सध्या आपण गणिताकडे वळूया. पुढचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते घेऊ. तर आपले एक्सरसाइज 1.1 डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले एक्सरसाइज 1.1 त्यातले 8 एक्झाम्पल आय थिंक झाले होते. त्या पुढचे एक्झाम्पल नंबर 9 घेऊया. एक्झाम्पल नंबर 9 आहे कॉट ऑफ लॉग x डिवाइड बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉट x डिवाइड बाय 2. तर हे एक्झाम्पल आहे. आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. काय काय करता येतं पाहूया. सुरुवात आपण करणार आहोत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जिथे y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपल्याला माहिती आहे, तो आहे dy डिवाइड बाय dx. कॉट f ऑफ x, कारण कॉटचा जो काही अँगल आहे तो फक्त x आहे का नाही, तर कॉट f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर f ऑफ x इंटू एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश म्हणजेच या एफ ऑफ एक्स चा काय काढायचंय डेरिव्हेटिव्ह. कशाचा, तर लॉग एक्स डिवाइड बाय 2. ओके, हे मायनसला मायनस ॲज इट इज. पुढे डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा लक्षात ठेवा. आपण हा जो काही डेरिव्हेटिव्ह काढलाय तो फक्त पहिल्या टर्मचा काढलेला आहे. पुढे कोण शिल्लक आहे मायनस, आणि डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे लॉग ऑफ कॉट एक्स डिवाइड बाय 2 या टर्मचा. तर काय करता येतो, लॉग ब्रॅकेट मध्ये फक्त x नाही, याचाच अर्थ लॉग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्या सगळ्यांना. 1 डिवाइड बाय f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. म्हणजेच कोणाचा डेरिव्हेटिव्ह पुढे काढावा लागेल कॉट x डिवाइड बाय 2 चा. तर सांगितलेल्या रूल्स प्रमाणे फक्त डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करत जायचं आहे. मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स डिवाइड बाय 2 ॲज इट इज. हे 1 डिवाइड बाय 2 म्हणजेच डिवाइड बाय 2 म्हणजे काय असणार आहे, तर लॉग एक्स ला 1 डिवाइड बाय 2 हे ही टर्म मल्टिप्लाय, त्यामुळे 1 डिवाइड बाय 2 ॲज इट इज. आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लॉग एक्स चा, काय असतो 1 डिवाइड बाय एक्स मायनस डिवाइडच्या डिवाइडचं 2 जे आहे ते वरती येऊन मल्टिप्लाय होईल, त्यामुळे 2 डिवाइड बाय कॉट एक्स इंटू हे 1 डिवाइड बाय 2 कॉन्स्टंट. राहिला प्रश्न या टर्मचा, तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे कॉट एक्स चा. आणि कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, त्यामुळे इथं ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. तर हे 2 आणि हे 2 काय होणार आहे कॅन्सल. हे मायनस आणि मायनस काय होणार आहे प्लस. त्याच सोबत जी टर्म प्लस ची आहे ती सुरुवातीला लिहा, जी टर्म मायनस ची आहे ती शेवटी लिहा. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, तर कोसेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉट एक्स. एवढीच टर्म फक्त इथे शिल्लक राहिली. हे मायनस काय झालं प्लस. राहिला प्रश्न या टर्मचा, तर काय काय लिहिणार आहात मायनस हे 1 डिवाइड बाय 2 इंटू एक्स एकत्र सुरुवातीला लिहा, आणि इथे उरलं काय कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग एक्स डिवाइड बाय 2. तर हे आपलं फायनल आन्सर. आता आणखी तुम्ही काही बदल करू शकता. कोणते कोसेक स्क्वेअर डिवाइड बाय कॉट ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स आहेत, इथं ऍडजस्टमेंट करू शकता. कोसेक स्क्वेअर म्हणजेच 1 डिवाइड बाय साइन स्क्वेअर. कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स. एक साइन कॅन्सल, टर्म ऍडजस्ट होतील. ते पुढचं तुम्हाला येऊ शकतं. मेन पार्ट जो होता तो डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करण्याचा, तो इथं काढून झालेला आहे. असा आन्सर ठेवला तरी चालेल. बघून घ्या एक वेळेस एक्झाम्पल. नेक्स्ट तर आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाणार आहोत, ज्यात आहे हे आपल्या ओल्ड सिलेबसला सुद्धा होतं एक्झाम्पल या टाईपचं, किंवा आय थिंक हेच होतं. तर e रेज टू 2x मायनस e रेज टू मायनस 2x डिवाइड बाय e रेज टू 2x
प्लस ई रेज टू मायनस 2x. या टाईपच्या एक्झाम्पल्स मध्ये सुरुवातीलाही सांगितले आहे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे. तर रेज पॉवर या एके ठिकाणी कसा आहे पॉझिटिव्ह आणि या ठिकाणी कसा आहे निगेटिव्ह. तर ज्या ठिकाणी रेज पॉवर निगेटिव्ह आहे त्या ठिकाणचा रेज पॉवर पॉझिटिव्ह बनवण्यासाठी आपण काय करतो त्या टर्मला डिवाइडला शिफ्ट करतो. अगदी तेच इथेही करायचं आहे आणि नंतर डायरेक्ट आत्ताच डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही, आधी टर्म ऍडजस्ट करायचे आहे. 1 डिवाइड बाय ई रेज टू 2x टोटल डिवाइडला हे ई रेज टू 2x प्लस 1 डिवाइड बाय ई रेज टू 2x. नीट समजून घ्यायचं या स्टेप मध्ये काय केलेलं आहे. हे ई रेज टू 2x जे दोन्ही ठिकाणचा रेज पॉवर पॉझिटिव्ह होता ते ॲज इट इज ठेवलेत, बदल केलेला नाही. हे मायनस हे प्लस ॲज इट इज ठेवलेत, फक्त एकमेव बदल दोन्ही ठिकाणी केलेला आहे. ई रेज टू मायनस 2x जे होतं त्याला ई रेज टू प्लस 2x बनवण्यासाठी म्हणजेच रेज पॉवर पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याला डिवाइडला शिफ्ट केलेला आहे. ठीक आहे. तर याच्या पुढे काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. न्यूमरेटरला सेपरेट डिनॉमिनेटरला सेपरेट. इथं 1 आहे इथं 1 आहे हे आपल्याला समजू शकतं. ई रेज टू 2x इंटू ई रेज टू 2x काय होणार आहे तर आपल्याला माहिती आहे ते होतं ई रेज टू 4x. हे मायनसला मायनस 1 इंटू 1 काय राहतं तर 1 राहतं आणि डिवाइडला उरतं ई रेज टू 2x. अगदी हीच प्रोसिजर डिनॉमिनेटरला सुद्धा करायची आहे. ई रेज टू 4x प्लस 1 डिवाइड बाय ई रेज टू 2x. दोन्हींचे डिनॉमिनेटर सारखे आहेत म्हणजेच ई रेज टू 2x काय झालं कॅन्सल. आता फक्त राहिलेल्या टर्म न्यूमरेटरच्या लिहून घ्यायच्या आहेत. ज्या उरलेल्या आहेत y इज इक्वल्स टू ई रेज टू 4x मायनस 1 डिवाइड बाय ई रेज टू 4x प्लस 1. आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढणं इझी जातं. कोणत्या रूल प्रमाणे न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे म्हणजेच u डिवाइड बाय v क्वोशंट रूल फॉर डिफरन्शिएशन कशा प्रकारे वापरता येतो तर इथं आपण वाक्य लिहिणार डिफरन्शिएट अबोव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह बनतो dy डिवाइड बाय dx इज इक्वल्स टू. आपण रूल यूज करणार आहोत u डिवाइड बाय v हा रूल यूज करतोय. म्हणजेच काय करणार आपण तर u डिवाइड बाय v चा रूल सगळ्यांना माहिती असेल पाठ असेल काय असतो u डिवाइड बाय v म्हणजेच क्वोशंट रूल. डिनॉमिनेटर ॲज इट इज न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आणि डिवाइडला मात्र डिनॉमिनेटरचा काय करतो स्क्वेअर. कळलं नसेल तर आता कळून जाईल. बघा काय काय करतो व्यवस्थित आपण. डिनॉमिनेटर ॲज इट इज म्हणजेच ई रेज टू 4x प्लस 1 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह काढायचा न्यूमरेटरचा ई रेज टू 4x मायनस 1 या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पुढे मायनस न्यूमरेटर ॲज इट इज म्हणजे ई रेज टू 4x मायनस 1 ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे डिनॉमिनेटरचा म्हणजेच कोणाचा काढायचा आहे तर ई रेज टू 4x प्लस 1 या टर्मचा आणि टोटल डिवाइडला डिनॉमिनेटरचा स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजेच ई रेज टू 4x प्लस 1 याचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर घ्यायचा आहे. स्टेप परत लास्ट टाइम समजावून सांगतो. डिनॉमिनेटर ॲज इट इज न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढला हे मायनस न्यूमरेटर ॲज इट इज आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढला. टोटल डिवाइडला डिनॉमिनेटरचा काय केलेला आहे स्क्वेअर केलेला आहे. आता फक्त डी बाय dx सॉल्व करायचा आहे. तर ई रेज टू 4x प्लस 1 ही पहिली टर्म ॲज इट इज राहते. इथं दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ई रेज टू रेज पॉवर फक्त x नाही म्हणजेच ई रेज टू एफ ऑफ x चा फॉर्म्युला आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह एकटा आहे. डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा काय असतो 0. तर ई रेज टू 4x चा डेरिव्हेटिव्ह मिळतो ई रेज टू 4x इंटू 4. का बरं ई रेज टू एफ ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एफ ऑफ x इंटू एफ डॅश ऑफ x ई रेज टू 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x. 4x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 4. कळत असेल. त्यामुळे पुढच्या स्टेपला किंवा जी पुढची टर्म आहे तिथेही सेम हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. पहिला ब्रॅकेट ई रेज टू 4x मायनस 1 ॲज इट इज आणि इथंही डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ई रेज टू 4x चा जो मिळतो ई रेज टू 4x इंटू 4 प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह असतो 0. तो लिहा अथवा न लिहा चालतो. डिनॉमिनेटरला मात्र आपण काहीही बदल करणार नाही. सॉरी ई रेज टू 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर
न्यूमरेटर मध्ये काय काय कॉमन निघतं आपण पाहू शकता. dy डिवाइड बाय dx इज इक्वल्स टू 4 इंटू ई रेज टू 4x या टर्म्स कॉमन निघाल्या. पहिल्यांदा उरलेलं आहे ई रेज टू 4x प्लस 1 हे मायनस मायनसने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ई रेज टू 4x ही जी पॉझिटिव्ह टर्म आहे ती मायनस प्लस मायनस बनेल आणि पुढे प्लस 1 शिल्लक राहील. डिनॉमिनेटर मात्र उरतो ई रेज टू 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ई रेज टू 4x मायनस ई रेज टू 4x काय झालं कॅन्सल. लास्ट स्टेप इथं उरलं 1 प्लस 1 2 इंटू 4 8 e raised to 4x denominator as it is e raised to 4x plus 1 bracket चा square. So this is our final answer for this derivative. बघून घ्यायचं एक वेळ सगळ्यांनी. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11 असेल e raised to root x plus 1 divided by e raised to root x minus 1. हे साम्य वाटते हो. मागाचं एक्झाम्पल आपण ऍडजस्टमेंट करू. या ठिकाणी जी टर्म आणली ती होती e raised to 4x minus 1 divided by e raised to 4x plus 1. म्हणजे प्लस आणि मायनस एक्सचेंज झालेले आहेत मागाच्या एक्झाम्पल मध्ये आणि रूट एक्सच्या ऐवजी मगाशी 4x होतं. त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्हाला टोटली होमवर्कला असेल. u डिवाइड बाय v चा रूल यूज करणं आणि e रेज टू रूट x चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार e रेज टू f ऑफ x च्या फॉर्म्युल्याने तर e रेज टू रूट x इंटू 1 डिवाइड बाय 2 रूट x. ठीक आहे. प्रयत्न करा. नाही सॉल्व्ह झालं मला विचारा समजावून सांगतो. नेक्स्ट एक्झाम्पल असेल log of y is equals to log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 ब्रॅकेट रेज टू 7. दिसायला एक्झाम्पल मोठं दिसतं. लॉग मध्ये 3 टर्म्स आहेत. तिन्ही टर्म्स गुणाकारामध्ये आहेत. आपल्याला नियम माहिती आहे जर आपण लॉग तिन्ही टर्मला सेपरेट द्यायचा म्हटला तर प्रत्येक टर्मची ऍडिशन होणार आहे. म्हणजेच आपण इथं लॉगॅरिथमचा रूल यूज करू शकतो. कोणता लॉग ऑफ tan क्यूब x प्लस लॉग ऑफ sin रेज टू 4x प्लस लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 रेज टू 7. लॉग m इंटू n चा रूल लॉग m प्लस लॉग n तो इथे यूज केलेला आहे. पुढच्या स्टेपला लॉग tan क्यूब आहे लॉग sin रेज टू 4 लॉग ब्रॅकेट रेज टू 7 आहे. म्हणजे लॉग m रेज टू n एक्सपोनंट लॉ ऑफ लॉगॅरिथम आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार 3 इंटू लॉग ऑफ tan x प्लस 4 इंटू लॉग ऑफ sin x प्लस 7 इंटू लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. इथं रूल यूज केलेला आहे लॉग m रेज टू n चा n इंटू लॉग m. आता सगळ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढायचा आहे. ही टर्म y ची होती. इथं आपण लिहिणार आहात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह असेल dy डिवाइड बाय dx इज इक्वल्स टू 3. कसली टर्म आहे कॉन्स्टंट एकटा आहे का तर नाही त्यामुळे तो ऍज इट इज. आणि log f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. सेक स्क्वेअर x कुठून आलेला आहे तर log tan x चा डेरिव्हेटिव्ह आपण काढतोय log f ऑफ x 1 डिवाइड बाय f ऑफ x म्हणजे 1 डिवाइड बाय tan x इंटू f डॅश tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे सेक स्क्वेअर. सेम प्रोसिजर पुढे फॉलो करायचे. हे 4 ऍज इट इज. log f ऑफ x चा फॉर्म्युला 1 डिवाइड बाय sin x म्हणजे 1 डिवाइड बाय f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. हे कॉस कुठून आलं sin x चा डेरिव्हेटिव्ह प्लस ला प्लस
7 डिवाइड बाय 1 डिवाइड बाय एफ ऑफ एक्स म्हणजेच लॉग ए 7 ॲज इट इज लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x 7 चा डेरिव्हेटिव्ह 0. फक्त लास्ट स्टेपला टर्म काही ऍडजस्ट होतात की नाही एवढं पाहायचं आहे. होत असतील पॉसिबल असेल करू शकता, नसेल नाही कळलं आहे असं ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल 3 sec square x डिवाइड बाय tan x प्लस 4 cot x नीट पाहायचं आहे. cos x डिवाइड बाय sin x काय येतं cot x. या ठिकाणी मात्र 14x 7 into 2x 14x डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 7. सो दिस इज अवर फायनल आन्सर. बघून घ्यायचं एक वेळेस. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13 आहे. करेक्ट एक्झाम्पल आहे लॉग ऑफ y इज इक्वल्स टू लॉग ऑफ रूट ऑफ लॉगॅरिथमिक मध्ये रूट दिलेला आहे आणि रूट मध्ये टर्म आहे 1 मायनस कॉस 3x डिवाइड बाय 1 प्लस कॉस 3x. तर काही सध्या ऑनलाईन लेक्चर्स आहेत, परंतु लॉकडाऊनच्या आधी ज्यावेळेस आपलं लॉकडाऊन पडलेलं नव्हतं त्यावेळेस आपण जे काही क्लासमध्ये लेक्चर्स घेतले होते 11वी मध्ये असताना किंवा 12वी मध्ये असताना विद्यार्थ्यांना जे सांगितलं होतं की ट्रिग्नोमेट्रीचे दोन असे फॉर्म्युले ज्याचा यूज मॅक्झिमम टाइम 12th स्टँडर्ड मध्ये होणार आहे. ते दोन फॉर्म्युले असे 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा. याचा आन्सर 1 मायनस कॉस आलं तर 2 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2 आणि 1 प्लस कॉस आलं तर 2 कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2. फॉर्म्युले नीट बघून घ्यायचे, त्याच्या आधी पण लिहिलेले होते शिकवलेले आहेत तर ते इथे यूज करायचे आहेत. लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर 3x डिवाइड बाय 2. काय नाही फक्त या फॉर्म्युलाला याच्याशी कंपेअर करायचं. थिटाच्या ऐवजी अँगल किती आहे 3x. डिवाइडला सांगा 2 कॉस स्क्वेअर 3x डिवाइड बाय 2. पुढच्या स्टेपला 2 कसल्या टर्म्स आहेत एक सारख्या कॅन्सल होतील. लॉग ऑफ रूट ऑफ साइन स्क्वेअर डिवाइड बाय कॉस स्क्वेअर दोन्हींचा अँगल सेम आहे 3x डिवाइड बाय 2. काय होणार आहे साइन स्क्वेअर डिवाइड बाय कॉस स्क्वेअर म्हणजेच tan स्क्वेअर आणि अँगल असेल 3x डिवाइड बाय 2. tan चा स्क्वेअर आहे tan चा स्क्वेअर रूट आहे दोन्ही निघून जातं म्हणजे y इज इक्वल्स टू लॉग ऑफ tan ऑफ 3x डिवाइड बाय 2. ही टर्म उरलेली आहे आणि आता आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जिथे dy डिवाइड बाय dx काय मिळतं तर log f of x चा डेरिव्हेटिव्ह log tan x चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय f of x म्हणजे tan 3x डिवाइड बाय 2 इंटू आपण या ठिकाणी मागाच्या एक्झाम्पल या tan चा डेरिव्हेटिव्ह काढला होता परंतु तिथं tan x होतं tan f of x आहे म्हणजे tan 3x डिवाइड बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह येतो sec स्क्वेअर 3x डिवाइड बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x डिवाइड बाय 2. सो फायनल स्टेप याची काय असणार आहे बघ सगळ्यांना कळत असेल dy डिवाइड बाय dx इज इक्वल्स टू हे sec स्क्वेअर 3x डिवाइड बाय 2 डिवाइड ला tan 3x डिवाइड बाय 2 आणि 3x डिवाइड बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह मिळतो 3 डिवाइड बाय 2 कारण x चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 1. तर या टाइपचे पुढचे एक एक्झाम्पल असणार आहे एक्झाम्पल नंबर 14. ते सुद्धा तुम्हाला होमवर्कला असेल. एक्झाम्पल बघून घ्यायचंय y इज इक्वल्स टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस 5x डिवाइड बाय 2 आणि डिवाइडला आहे 1 मायनस कॉस
5x डिवाइड बाय 2. बघू शकता y इज इक्वल्स टू लॉग इथल्या टर्म प्रमाणे रूट आहे 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉस याच टर्म्स आहेत, फक्त अँगल एक वेगळा आहे. इथं अँगल फक्त 3x होता, इथं 5x डिवाइड बाय 2 आहे आणि प्लस मायनस ची जागा बदललेली आहे. प्लस मायनस जागा बदलली म्हणजे इथं न्यूमरेटरला साइन स्क्वेअर आलं, इथं न्यूमरेटरला कॉस स्क्वेअर, डिवाइडला साइन स्क्वेअर. अँगल इथं 3x असताना आपण फॉर्म्युला यूज केल्यानंतर 3x डिवाइड बाय 2 केलं होतं, इथं 5x डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. अँगल किती मिळेल फायनल आन्सर मधला 5x डिवाइड बाय 4. म्हणजे याचं उत्तर मिळेल y इज इक्वल्स टू लॉग ऑफ कॉट ऑफ 5x डिवाइड बाय 4. इथं tan च्या ऐवजी कॉट मिळेल, 5x डिवाइड बाय 4 ही टर्म मिळेल आणि या पद्धतीने तुम्हाला पुढे सॉल्व्ह करावं लागेल. फक्त इथं कॉट असल्यामुळे डेरिव्हेटिव्हचं साइन चेंज होऊ शकतं, काही टर्म बदलू शकतात. होमवर्कला आहे नंबर 14 एक्झाम्पल, नीट समजून घ्यायचंय, पाहून घ्यायचंय, सोडवायचंय. नाही कळलं मला विचारायचं आहे. सो आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाणार आहोत. ठीक आहे, तर आजचं लेक्चर वास करूया. फक्त शेवटचे एक 5 मिनिटं तुमची मागतोय. काही गोष्टी सांगायच्या आहेत. एक्झाम्पल्स पुढे शिकवत राहील उद्यापासून, आता लेक्चर्स रेग्युलर होतील. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती ही आहे किंवा सूचना ही आहे की कृपया व्हिडिओज हे रेग्युलर पहा. गेले 7-8 दिवस आपण लेक्चर अपलोड केलेलं नव्हतं, त्याबद्दल सॉरी. सुरुवातीलाही सांगितलेलं आहे, आताही सांगतो, माफी मागतोय. आणि यानंतर लेक्चर्स हे कंटिन्यू अपलोड होतील. आता मॅथ्सचं आहे, नंतर थोड्या वेळाने किंवा संध्याकाळपर्यंत फिजिक्सचं पण लेक्चर अपलोड होईल. दररोज एक लेक्चर मॅथमॅटिक्स, एक लेक्चर फिजिक्स, दोन्ही विषयांचे लेक्चर्स अपलोड होत राहतील. तर सूचना ही आहे की कृपया सगळ्यांनी हे जे काही व्हिडिओज आहेत व्यवस्थित शिकायचे, समजून घ्यायचे, पाहून घ्यायचे आणि आपल्या मातृभाषेमध्ये, म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे, इंग्लिश जे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्हाला कळतील या प्रकारे. तरीही काही अडीअडचणी असतील तरी विचारायचे आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी आपल्या क्लासला नाहीत, म्हणजे तुळजापूर ठिकाणी आपले जे काही क्लासचं सेंटर आहे तिथे जे कोणी विद्यार्थी, असे जर कोणी बाहेरचे विद्यार्थी हे व्हिडिओज पाहत असतील तर सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा पूर्ण वर्षभराचे व्हिडिओ लेक्चर्स इथं या चॅनलवरती पाहायला मिळतील. फक्त इतकं राहील की जे विद्यार्थी आपल्याकडे ज्यांना पुढे एज्युकेशन म्हणजेच CET, JEE, नीट यांचं प्रिपरेशन करायचं आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी जे काही आपण क्वेश्चन पेपर घेणार आहोत, तिथं वीकली मंथली ज्या काही आपल्या टेस्ट होणार आहेत त्या फक्त फ्रीमध्ये पाहायला मिळणार नाहीत, परंतु कन्सेप्ट सगळे पाहायला मिळतील. MCQ ची इन्फॉर्मेशन यूट्यूबवरती मिळणार नाहीये, तर त्यासाठी आपल्या क्लासचं एक सेपरेट चॅनल आहे. तर तिथं तुम्ही तेव्हाच लॉग इन करू शकता ज्यावेळेस तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून फीससाठी वगैरे विचारू शकता. तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मागच्या लेक्चरमध्ये सांगितली होती, तरी आणखी सांगतोय. जरी कोणाला काही, जर बाहेरचा कोणी विद्यार्थी असेल जे आपल्या तुळजापूरमध्ये शिकायला येऊ शकत नाहीत, परंतु जर अशा एखाद्या विद्यार्थ्याने बाहेरच्याने सबस्क्राईब केलं असेल तर त्यांच्यासाठी हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर विद्यार्थ्यांना सूचना किंवा विनंती, एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला पूर्ण मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स दोन्ही विषयांचे पूर्ण सिलेबसचे लेक्चर्स या चॅनलवरती पाहायला मिळतील फ्रीमध्ये. फक्त टेस्ट सिरीज ज्या काही ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, या सगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीजमध्ये स्टेट बोर्डसाठी असो, MCQच्या हिंट असो किंवा CET, JEE आणि नीट याबद्दलचं प्रिपरेशन असो. आता नीटला मॅथमॅटिक्स हा विषय नसतो तर फिजिक्स असतो, फिजिक्स पण मीच शिकवतोय. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी JEE साठी मॅथ आणि फिजिक्स दोन्ही गरजेचं आहे. तर या सगळ्या टेस्टसाठी म्हणजे MCQच्या तयारीसाठी, त्याचबरोबर रिटर्न टेस्टसाठी, ऑनलाईन टेस्टसाठी, MCQच्या हिंटसाठी सगळे हे जे काही एक्स्ट्रा आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार नाहीये, परंतु व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत, जे काही कन्सेप्ट अंडरस्टँडिंग असणार आहे फिजिक्सचे, मॅथमॅटिक्सचे, जे काही एक्झाम्पल्स आपल्या एक्झरसाइजमधले आहेत, हे सगळं काही फ्रीमध्ये शिकायला मिळेल. तर कृपया जास्तीत जास्त या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा.
तर तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर ज्या गेल्या 7-8 दिवसामध्ये आपण लेक्चर घेतलेलं नव्हतं, याचं कारण असं होतं की आपण थोडंसं बिझी होतो ॲप्लिकेशन बिल्ड करण्यामध्ये. आपल्या क्लासचं एक सेपरेट ॲप्लिकेशन आपण बिल्ड करत चाललोय, आणखी ते काम चालूच आहे. तर ॲप्लिकेशन बिल्ड एक 2 ते 3 दिवसामध्ये होईल. ज्यावेळेस ॲप्लिकेशन पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स अवेलेबल होतील, त्या तुम्ही इतरांना शेअर करू शकणार नाहीत. त्याचबरोबर त्या ॲप्लिकेशनद्वारे तुमच्या टेस्ट सिरीज चालू होतील. मी परत सर्वांना सांगतोय, लेक्चर्स फ्रीमध्ये पाहायला मिळतील, परंतु टेस्ट सिरीज त्यांनाच पाहायला मिळेल जे माझ्याशी कॉन्टॅक्ट करून इतर संदर्भामध्ये, म्हणजे आपलं जे काही पॅकेज आहे आपल्या पूर्ण सिलॅबसचं वर्षभराचं कोर्सचं, ते पॅकेज तुम्ही विकत घ्याल. त्याच वेळेस तुम्हाला पूर्ण टेस्ट सिरीज त्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाणार आहे. तर धन्यवाद. फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ फ्रीमध्ये आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. धन्यवाद.